हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। नमस्कार, मी बुवासाहेब पंडित हुमरे, राहणार मुरुम, तालुका फलटण, जिल्हा सातारा। माझं प्राथमिक शिक्षण मुरुम या ठिकाणी झालेलं आहे, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, आणि माध्यमिक शिक्षण हे कारखान्याच्या कंपनीच्या थोडक्यात शाळेमध्ये साकरवडीत झालेलं आहे। त्यानंतर मी कॉलेजला इंजिनिअरिंगला कराड येथे मी माझं कॉलेजमधून मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेले आहे। कॉलेज संपल्यानंतर मी फलटणमध्येच कार्यरत होतो। बहुतेक करून पंचायत समिती या ठिकाणी मी बराच कालावधी घातलेला आहे, परंतु सर्वांप्रमाणेच माझ्या लक्षात असं आलं की रोजगारसाठी बहुतेक बाहेर जावं लागलं। आजची फलटणची परिस्थिती पाहिली त्यावेळी पण तीच परिस्थिती होती, आत्ताही तीच परिस्थिती आहे। माझ्या माहितीप्रमाणे एका अभ्यासाच्या निष्कर्षाद्वारे आजही तालुक्यातील 70% तरुण हा रोजगारासाठी फलटणमधून बाहेर पडतो, जो पुण्याला जातो, बारामतीला जातो किंवा सातारा किंवा इतर ठिकाणी जात असतो। त्याचप्रमाणे मलाही त्यावेळी रोजगारासाठी पुणे येथे शिफ्ट व्हावं लागलं, आणि शिफ्ट होत असताना सध्या मी माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा करतोय, त्यामध्ये मी स्थिरस्थावर आहे। परंतु मी एक फलटणकर म्हणून मला इथून स्थलांतरित व्हावं लागलं, ही वेदना माझ्या मनाला अतिशय वेदनादायक होती। आणि आपण संवेदनशील असताना फलटणसाठी काहीतरी करायचंय या एका जाणीवेतून मलाही वाटतं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून फलटणसाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं। ती संधी मी याआधी प्रयत्न केला होता, परंतु मी आता या ठिकाणी 100% ठरवलं आहे की या विधानसभेसाठी मी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या गटातून मी उमेदवारी मागितली आहे, आणि मी इच्छुक म्हणून तिथं फॉर्म भरलेला आहे। फलटणची झालेली दुरावस्था पाहून गप्प न राहिल्यामुळे मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही दुरावस्था दूर करण्यासाठी, मतदारसंघातील युवकांच्या भवितव्यासाठी, शेतकऱ्यांच्या बांधावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी, दहशतमुक्त फलटणसाठी, कॅनॉलच्या अस्थिरीकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी, तालुक्यातील सहकार वाचवण्यासाठी आणि सहकार वाचवता वाचवता सर्वांना, महिला पुरुषांना, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, रस्तेची अवस्था झालेली, दुरावस्था झालेली ते खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी माननीय श्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत तालुक्यामध्ये फिरत आहे। तुम्हाला बातमी ती कळलीच असेल। गेल्या कितीतरी दिवसापासून मी समस्या पाहण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या निराकरणासाठी मी तालुक्यामध्ये दौरे काढलेले आहेत, यापुढे राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर मी दौरा करत असताना बऱ्याच समस्या मला पाहता आल्या, लोकांशी संवाद साधता आलं, लोकांच्या बांधावर गेलो, लोकांच्या दारापर्यंत गेलो। त्यामध्ये असं जाणवलं की फलटणला खूप मोठ्या कामाची गरज आहे। खरं पाहिलं तर विकासावर मी न बोललेलं बरं, तुम्ही तर सर्वजण जाणताच विकास किती झालेला आहे। बहुतेक मला असं वाटतंय विकासाचा शुभारंभ मी आमदार झाल्यावरच होईल असं मला वाटतं। त्यामुळे मी ठरवलंय की या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत उतरणार आहे। ह्यासाठी मी आपणास या ठिकाणी बोलवलेलं आहे। सर, पक्षाच्या वतीने आपल्याला काही सूचना देण्यात आल्या, आपण पक्षाकडे मागणी केली, त्यानंतर पक्षाच्या वतीने आपल्याला काही सूचना देण्यात आल्या किंवा पवार साहेबांनी किंवा जे आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक असतील, आपल्या मतदारसंघाचे निरीक्षक असतील, त्यांनी काय आपल्याला सांगितलं उमेदवारीबाबत? मी सुरुवातीलाच सांगितलं की पवार साहेबांच्या सूचनेनुसारच मी तालुक्यामध्ये घरोघर फिरत आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन
शेतकऱ्यांच्या समस्या विचारून घेत आहे, त्यावर निराकरण करण्यासाठी संपूर्ण अहवाल मी पवार साहेबांच्या समोर मांडणारच आहे. पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही अपक्ष लढवणार आहात का? मी तुम्हाला एवढंच सांगतो की 2024 ही विधानसभा मी लढवणार आहे, कोणत्याही परिस्थितीत. विकासाचा आराखडा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की विकासाबद्दल खरं तर न बोललेलं बरं. थोडक्यात मी सांगायचं म्हटलं तर समजा आता सुरवडीला आपली कमिन्स आलेली आहे, एक मोठा उद्योग पवार साहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या सहकार्याने आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा उद्योग आला. पण तो उद्योग आलेला आता बरेच दिवस झाले ना, बरेच वर्ष झाली. खरं त्यानंतर MIDC वाढली गेली पाहिजे, ते तालुक्यातील भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे होता, परंतु तसं दिसत नाहीये. त्या भूमिपुत्रांसाठी मला लढायचंय. अजूनही तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या MIDC गरज आहे, परंतु त्या आलेल्या नाहीयेत. महिंद्राचं काय झालं हे खरं विचार करण्याची गोष्ट आहे. नाईक बोमवाडीमध्ये आपण MIDCचा प्लॅन केला, त्याचं पुढे काय झालं? खरं तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. अतिशय चांगले प्रश्न विचारला तुम्ही विकासाबद्दल. खरं मी तुमचं आभारी आहे की विकासाबद्दल कोणतरी विचारणार आहे या तालुक्यामध्ये. मी तुमचं खरं तर आभार मानतो. नाईक बोमवाडीमध्ये MIDC आली, काय आलं पुढे त्याचं? लोकांना रोजगार कसा मिळणार? आजही लोकांनी बारामतीला, पुण्याला, सातारला जायचं का? ह्या विषयावर कोणी विचारणा केली पाहिजे. मी तर माझं तर असं मत आहे, विसाळ साहेब, माझं असं मत आहे की आता आपण MIDC नाही, फलटणला IT कंपनीची गरज आहे. आज इथल्या कंपनीमध्ये पगार किती मिळतोय गावडे साहेब? 10-12 हजार, 15 हजार. अहो, ही फक्त सलाईन आहे तुमच्यासाठी. तुम्ही फक्त जगू शकता, प्रगती करू शकत नाही. तुम्हाला प्रगती करायची असेल तर मोठे मोठे पगार तुम्हाला इथे उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी मी पवार साहेबांच्याकडे IT कंपनीची मागणी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळे आता फलटण हा विकासाच्याही पुढे जाणार आहे, नक्की विकास होणार आहे. साहेबांचं वैयक्तिक लक्ष आहे या ठिकाणी आणि चांगले चांगले मोठे मोठे उद्योग IT कंपनीसारखे आम्ही मागणी केलेली आहे. तुमच्या साथीनगर अजून मागणी करू. मी तुम्हाला आधीच सांगितलं की साहेबांच्या सूचनेनुसार मी तालुक्यामध्ये कार्यरत आहे. आपल्या मतदारसंघात किती गाव आहेत? गावं किती आहेत यापेक्षा 341 बूथ आहेत हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी बूथ लेवलला आम्ही काम करत आहोत. तिथील कमिट्या बनवणे, पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक माझे काही संपर्क आहेत या तालुक्यामध्ये. माझं पूर्ण बालपण गेल्यामुळे माझा मित्र परिवार खूप मोठा आहे आणि यावेळी समाजाच्या माध्यमातून नक्कीच मला त्यासाठी समाजाच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळालेली आहे आणि मला असं वाटतंय यावेळी बौद्ध आमदार नक्कीच होईल असं दिसतंय. त्यावेळेस भूमिका किंवा उमेदवार कोणी जाहीर केलेला नाही अजून. तुम्ही पक्षतर्फे बोलताय, आता ते फोटो मिळावेत आणि तुमचं हे संलग्न. हा, कसं आहे, मी प्रथम बौद्ध आहे, बरोबर आहे. बौद्ध ही जात मला सवलतीसाठी आहे, परंतु मी बौद्ध आहे म्हणून मला उमेदवारी नकोय. माझी कॅपॅसिटी, कॅलिबर, माझी क्वालिटी आणि समाज सेवा ह्या माध्यमातून मला पक्षाने उमेदवारी द्यावी ही मी तुमच्यातर्फे मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वी रामराजे साहेबांनी एक स्टेटमेंट दिली होती राज्यामध्ये की जर समजा फलटणला महायुतीचा तिढा सुटला नाही तर तुतारी वाजवायला किती वेळ लागणार. जर समजा ते पवार साहेबांकडे आले तर तुमची भूमिका काय असेल? मला आनंदच आहे. जर माझा प्रचार करण्यासाठी जर लोक पक्ष देत असतील मला आनंदच आहे ना. पवार साहेबांची उमेदवारी, पवार साहेबांच्या पक्षाची उमेदवारी तुम्हालाच मिळाली यावर तुम्ही कन्फर्म आहात? त्याची काही खूप कारणं आहेत. तुम्ही जर विचार केला तर माझ्याकडं, तुम्हाला तर लक्षात आलंच असेल की माझ्याकडे फलटणसाठी एक मॉडेल आहे, एक व्हिजन आहे. जे तुम्ही आता आहात, तुमचं वय साधारण 30 ते 50च्या दरम्यान आहे. तुम्ही आठवा फलटण मधलं एक नाव असं सांगा की मी फलटणकर म्हणून मला त्याचा अभिमान आहे. असं काय कुठली गोष्ट आहे का की फलटणमध्ये माझे आहे कुठंच काय नाहीये? आजही आपला इथला युवक रोजगारासाठी बाहेर पडतो, आरोग्यासाठी महिला मुलं सगळी बारामतीला जातात.
भूषण वाटण्यासारखं काय आहे? तेच तर निर्माण करायचं आहे आपल्याला, की आपल्याला असा अभिमान वाटला पाहिजे फलटणकर म्हणून. मी फलटणचा, माझा फलटणचा जन्म आहे. माझा जन्म होळ मुरुम मल्हारराव होळकरांसारख्या त्यांचा जन्म झालेला, त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. मी फलटणकर म्हणून मला अभिमान आहे. म्हणून तर मी तेच विचारतो तुम्हाला. उलट तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत की फलटणमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ती भूषणावं वाटते. आज तुम्ही म्हणताल राम मंदिर तर 225 वर्षापूर्वी झालेलं आहे का वेगळं काय? इथं आरोग्यासाठी बाहेर जातोय, रस्त्याला मला वाटतं गटर नाही आहेत, रस्त्याची दुरवस्था, महिलांना इथं स्वयंरोजगारासाठी काय शेतकऱ्यांचे गट नाही आहेत की शेतकरी गट कुणीतरी स्थापन करावेत, त्यांनी पिकांचं नियोजन करावं, नियोजन करता करता त्यासाठी मार्केट उपलब्ध करून द्यावं. शेतकऱ्यांसाठी लढणारे दिसतंय का कोण? असतील, मी असं म्हणत नाही की नसतील, परंतु त्याला प्रभावीपणे काम करायचं असेल, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा यापूर्वी कुठला प्रतिनिधी पाहिला का तुम्ही? आज जो प्रतिनिधी तुमचा आपण निवडून देतो या ठिकाणी मतदारसंघातून, तो कधी बांधावर गेलेला आहे का? नाही ना. आपल्याला कुणाशी हे करायचं नाहीये, तुलना करायची नाहीये किंवा काय करायचं नाही, परंतु एक मला या मतदारसंघातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचं नेतृत्व नाही, शब्द नीट समजून घ्या, नेतृत्व नाही, मला प्रतिनिधित्व करायचं आहे. आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी यापुढे पूर्ण वेळ 24 तास कार्यरत राहणार आहे. तशा मला सूचना आहेत. युवकांसाठी आपलं विजन काय आहे? युवकांसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की MIDC होत राहणार आहेत. तुमचं विजन काय आहे? आता पाठीमागे झालं, तुम्ही काहीतरी विजन ठेवलं असेल ना पुढे. आमच्या संकल्पना ज्या आहेत तिथं कंपन्या आणण्याबरोबरच युवकांना स्वयंरोजगारासाठी आम्ही तयार करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुरुष बचत गट ही संकल्पना खरं आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत. गावागावामध्ये पुरुष गट करून छोटे छोटे व्यवसाय कसे तयार होतील आणि कमी सारख्या कंपन्यांना कसं खरं तर पूरक व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे होते, ते होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. खरं तर खूप प्रश्न आहेत मित्रांनो. महिलांविषयी काय? महिलांचं खरं तर माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक मोठी चळवळ बचत गटाची निर्माण झाली, परंतु या फलटण तालुक्यामध्ये ते तसं दिसत नाही चळवळ. माझा महिलांसाठी एक तो विषय आहे की प्रत्येक गावागावात एका गावात किमान 10 बचत गट कसे होतील आणि त्या माध्यमातून त्या महिलांना कसं सबल करता येईल आणि स्वयंपूर्ण करता येईल याचा नक्कीच माझा विचार आहे. यापूर्वी फलटणमध्ये शरद पवारांना मारणाऱ्या गटाची सत्ता होती आणि तुम्ही म्हणताय की विकास झाला नाही, मग तुम्ही परत आता शरद पवारांकडे ज्या पद्धतीने मागणी करताय की उमेदवाराची, तर कुठल्या प्रकारे विकासाची तुमच्याकडे त्यांच्याकडे अपेक्षा? बरोबर, प्रश्न बरोबर विचारला तुम्ही. खरं तर त्यासाठी जे मी कुणालाही जर नावं ठेवत नाहीये, पण यापूर्वीचे आमदार जर पाहिले तर त्यांना कुठलीही गोष्ट तुम्हाला विचार करण्याची किंवा कुठलं व्यक्त करण्याची सुद्धा परवानगी नव्हती. मी तेच तुम्हाला सांगतोय, 75 वर्ष झाले स्वातंत्र्याला, तरीही आज आपल्या फलटण तालुक्यातील आमदार स्वतंत्र नाहीये. त्यांना स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी या 2024ला करायची आहे. उमेदवारी जाहीर करताय? मी जाहीर नाही सर. इच्छा व्यक्त करा. त्या अगोदर तुम्ही तुमच्या बौद्ध मेळाव्यातल्या टीमशी बोललाय का किंवा तुम्ही त्यांना विचारलंय का किंवा त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? बरोबर, योग्य प्रश्न विचारला साहेब तुम्ही. एक लक्षात घ्या, मी उमेदवारी जाहीर केलेली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी उमेदवारी मागितलेली आहे. समाज म्हणून एक माझी भावना आहे की बाबा आम्हाला एक समाजातील एक आरक्षित म्हणून एक मोठा गट, मोठा भाऊ म्हणून खरं तर 15 वर्षात खरं संधी मिळायला हवी होती. परंतु ठीक आहे, पवार साहेबांनी ज्यांच्या हातात सत्ता दिली होती किंवा ज्यांना पाहायला लावलं होतं त्यांना ते आमच्यातला कोण तसं संधी मिळालेली नाहीये. ती संधी बहुतेक आत्ता मिळालेली आहे विकास करण्यासाठी किंवा समाजाला नेतृत्व देण्यासाठी. मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्हाला नेतृत्व नाही करायचं, प्रतिनिधित्व करायचं आहे. आणि समाज नक्कीच माझ्या विचारांचा, माझ्या मनातील असलेला फलटणसाठीचा विकासाचे पर्व
किंवा एक व्हिजन असलेलं जर समाजाने स्वीकारलं तर मला वाटते मतदारसंघातील लोकही स्वीकारतील असं मला वाटते. म्हणजे त्या टीमच्या लोकांशी तुमचं बोलणं झालंय का किंवा नाही. पाठिंबा आहे? बरोबर आहे. पाठिंबा कोणीच कोणाला नाही. एक समाज म्हणून आम्ही जेव्हा एकत्र आलो की आमची भूमिका एकच होती की आमच्या समाजातील कोणालाही द्या, त्यामुळे बुवासाहेब हुमरेंनाच द्या किंवा XYZ ला द्या असं काही समाजामध्ये ठरलेलं नाहीये. समाज एकत्र आला होता की बाबा आम्हाला प्रतिनिधित्व द्या म्हणून. समाज त्यासाठी कोणासाठी आलेला नाहीये हे असं मला वाटतंय. आपण जर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आला तर अनुसूचित जातीतील कोणत्या मुद्द्यांवर आपण विधानसभेमध्ये आवाज उठवतो? खरं तर विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी भरपूर मुद्दे आहेत. आता आधीच्या आमदाराने विचार केला तर तुम्हाला एक प्रश्न आठवतो का? त्या आमदाराने कापूस प्रश्न विचारला होता. कापसाचा प्रश्न किती महत्वाचा आहे फलटणमध्ये? नाहीच ना. त्याहीपेक्षा खूप मोठे प्रश्न या फलटणमध्ये असताना त्या आमदारांनी ते प्रश्न विचारलेले नाहीयेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही जे म्हणताय की अनुसूचित जातीसाठी प्रश्न विचारणार का, मी तुम्हाला हेच सांगतोय की मी फक्त अनुसूचित जातीचा प्रतिनिधित्व करत नाहीये. मला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करायचे. त्यामुळे मला सगळ्यांचा विचार करायचा आहे. त्यामध्ये प्रत्येक घटक असेल, प्रत्येक जाती असतील, त्या सर्वांचा मला विचार करूनच मला पुढे काम करायचे. आणि मी नक्कीच मला असं ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक 24 जुलै 2024 पासून सुरू झाले आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत. त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर, टेलिफोन एक्सचेंज जवळ, फलटण, जिल्हा सातारा. संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर 9172 29 31 87. आपला प्रवेश आजच निश्चित करा. तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी, कुरवली, खुर्द. बुकिंग संपर्क विनोद हाडगे. मोबाईल 9922 64 31 04.